Hello student, this is the third lecture of gravitation topic, subject science 1. In the last lecture we learned concept of gravitation, next is concept of centripetal force and discuss Kepler's law, Kepler's first law, Kepler's second law and Kepler's third law. Okay, in this lecture we learn new concept, that is Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. तर जे काही केपलर्स लॉ 3 लॉ डिस्कस केले त्याचे ऑल कन्सिडरेशन करून न्यूटन्सने एक थेरी डेव्हलप केली, त्याचं नाव आहे थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. ओके, काय असेल? थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. ओके, जे काही केपलरचे ऑब्झर्वेशन 3 ऑब्झर्वेशन होते, 3 लॉ होते, त्याचं बेसिक कन्सिडरेशन करून न्यूटनने एक थेरी फॉर्म्युलेट केली आणि ती थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. ओके, अकॉर्डिंग टू दिस थेरी every object in a universe attract to other object with definite force. ओके, काय सांगतोय बघा इकडे लक्षात द्या की प्रत्येक ऑब्जेक्ट हा युनिवर्स वरचा हा अदर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ डिफायनाइट फोर्स. ओके, आणि त्या फोर्स वरतीच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ठीक आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. परत एकदा रिपीट करतो, हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ कसा फॉर्म्युलेट झाला? जे केपलरचे ऑल ऑब्झर्वेशन हे न्यूटननं कन्सिडर केले आणि वन थेरी फॉर्म्युलेट केली. त्या थेरीचं नाव काय आहे? थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. आणि अकॉर्डिंग टू दिस थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट टू अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. ओके, आणि तो फोर्सच काय ते लक्षात आहे इकडे. त्या फोर्सनुसार ही न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही डिस्कस झालेलं आहे. तर तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर स्टेटमेंट काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. ओके, अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मी आत्ताच सांगितलं, या थेरीनुसार काय लक्षात येतं की कुठलेही दोन ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये एक डिफायनाइट अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. सपोज हा एक ऑब्जेक्ट असेल आणि हा सेकंड ऑब्जेक्ट असेल, हा M1 असेल, हा M2 असेल, हा इज अ सेंटर. ओके, तर ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पर्यंत, सेंटर टू सेंटर, दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय असणार आहे? D. ओके, काय घेतलंय मी? मास ऑब्जेक्ट 1 घेतला, त्याचा मास M1 आहे, ऑब्जेक्ट 2 आहे, त्याचा मास M2 आहे, आणि दोन्ही मधला डिस्टन्स काय? D आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज, फर्स्ट स्टेटमेंट काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to the product of masses of two objects. Okay, gravitational force is directly proportional to the product of masses of two objects. म्हणजेच काय? F is directly proportional to product of two masses. Okay, हे झाली फर्स्ट. सेकंड काय? is inversely proportional to the square of distance between them. Inversely proportional to the square of distance between them. Inversely proportional to the 1 upon d square. Okay, तर फर्स्ट काय सांगतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस. अँड सेकंड काय सांगतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू देम. ओके, स्क्वेअर लक्षात ठेवा. ओके, तर ह्या 1 आणि 2 वरून परत एकदा सांगतो आपण काय स्टेटमेंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. ओके, मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, तर याच्यावरून फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we can conclude that F is directly proportional to M1 M2 and inversely proportional to D square. ओके, आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोण असेल? कॅपिटल G. ओके, तर याच्यामध्ये M1 ला काय म्हणायचं? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. M2 ला काय म्हणलं जाईल? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट.
D is equal to distance between two object. ओके, आणि ह्याच्यावरून तुम्ही काय डिस्कस केले, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हे लक्षात आले सगळ्यांचं. ओके, M1 M2 D. ओके, आणि ह्याच्यामध्ये G हा कॉन्स्टंट असतो ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आणि त्यालाच आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीलाच म्हणतो. ओके, तर परत एकदा सांगतो, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, जो अट्रॅक्टिव्ह टू बॉडी मध्ये, युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन बॉडी असतील तर त्या दोन बॉडी काय करणार आहेत, एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहे. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ओके, जे दोन बॉडी असतील त्या, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरून फर्स्ट वरून हे टू बॉडी घेतलं आपण इथे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स D घेतलं, आणि ह्याच्यामधला जो फोर्स आहे हा फोर्स F. तर ह्याच्यावरून इथे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द D स्क्वेअर. तर F इज इक्वल टू काय आलं, G M1 M2 D स्क्वेअर. ओके, आणि G कोण असेल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट और कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी G जो असणार आहे तो. ठीक आहे, आणि M1 कोण असेल, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 असणार आहे मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, आणि D असणार आहे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ओके, तर हे नोट करून घ्या. ह्याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट कुठले, ओके, हा जो आपण आता फॉर्म्युला कन्क्लूड केला, ह्याच्या F हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, G काय असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, M1 हा मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 हा मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, आणि D असणार आहे डिस्टन्स बिटवीन देम. ओके, तर ह्याच्यामध्ये जर सपोज फर्स्ट केस अशी घ्या, जर मास हा दोन ऑब्जेक्ट आहे त्यापैकी एकाचा जरी मास मी इन्क्रीज केला, डबल. ओके, जर मास हा डबल केला M1 चा, ओके, तर ह्याच्यामध्ये फोर्स पण काय होणार, इन्क्रीज होणार आहे, तो पण कसा असेल, डबल असेल. ओके, तर फर्स्ट कन्क्लुजन काय निघालं इथे, जर सपोज मास ऑफ वन ऑब्जेक्ट is double, then force between two objects is also double. ओके, सिंपल आहे. इकडे सपोज इथं 100 असेल आणि 100च्या जागी 200 केला तर फोर्स पण डबल होणार आहे ना, कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एखादा मास जरी चेंज केला आपण 1 kg जागी 2 kg दिला तरी फोर्स हा चेंज होणार आहे. फोर्स तेवढाच कारण ते दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ओके, तर इथे हा डबल असेल तर हा पण डबल होईल. सेकंड, जर सपोज आता इथे डिस्टन्स जर डबल केलं, सपोज डिस्टन्स फर्स्ट असेल 2 मीटर आणि परत मी 4 मीटर वाढवलं, तर फोर्स आणि डिस्टन्स मध्ये प्रोपोर्शन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इथं फोर्स वाढला, ओके, इथं काय झालं, फोर्स वाढला की मास वाढवला की काय झालं, फोर्स पण वाढला. ओके, मास वाढवला की फोर्स पण वाढला. पण इथे लक्ष द्या,
फोर्स आणि डिस्टन्स मध्ये कसं प्रपोर्शनल आहे, इनवर्स प्रपोर्शनल आहे. ओके, इथे काय होणार आहे, जर तुम्ही इकडे डिस्टन्स वाढवलं तर फोर्स हा कमी होणार आहे, कारण की इनवर्सली प्रपोर्शनल. डायरेक्टली असल्यावर ते वाढतं, दोन्ही क्वांटिटी वाढतात. ठीक आहे, पण डी आणि एफ मध्ये काय, इनवर्स प्रपोर्शन आहे. ओके, तर इकडे सपोज डिस्टन्स इज डबल, इफ डिस्टन्स, मी त्याला डी लिहितो, डी इज डबल, हा तर डबल केला तर हा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे फोर्स हा डिक्रीज होणार आहे 1/4 फॅक्टर. ठीक आहे, देअरफॉर फोर्स decreases by a factor 4. ओके, फोर्स कसा डिक्रीज होणार आहे, फॅक्टर 4 न. आय थिंक सगळ्यांना हे 2 पॉइंट लक्षात आले असतील. फोर्स इज इक्वल टू काय, G(m1m2) अपॉन डी स्क्वेअर. ओके, जर मास फर्स्ट ऑब्जेक्टचा डबल केला तर फोर्स पण त्याचा काय होणार आहे, डबल होणार आहे. आणि डिस्टन्स डबल केलं डिस्टन्स तर फोर्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे बाय फॅक्टर 1/4. म्हणजेच काय, सपोज डिस्टन्स तुम्ही 4 मीटर केलं तर फोर्स हा 1/4 न डिक्रीज होणार. ओके, म्हणजे इथं जर फोर्स तुमचा 100 असेल 2 मीटरला, तर 4 मीटर केलं तर फोर्स किती होईल, 25. ओके, 1/4 म्हणजे त्याला 4 न डिवाइडेड करा. ओके, त्या पद्धतीने तिथे हे होणार. हे 2 कन्क्लुजन आपल्याला इथे निघाले. तुम्ही काही कन्क्लूड करू शकता, जर M2 वाढवला तरी पण फोर्स वाढणार आहे, हे कन्क्लुजन आहेत. ओके, M2 सपोज ट्रिपल न वाढवला तर फोर्स पण काय होणार आहे, ट्रिपल न वाढणार आहे. जर डी हा ट्रिपल म्हणजे जो 1 मीटर डिस्टन्स असेल तिथे 3 मीटर न वाढवला आपण, तर फोर्स हा किती फॅक्टरने हे होणार आहे, 3 चा स्क्वेअर 9, म्हणजे डिक्रीज बाय फॅक्टर 9. येतं लक्षात, डिक्रीज बाय फॅक्टर 9. असे बरेच कन्क्लुजन ह्याच्यावरून निघू शकतात या फॉर्म्युलावरून. तर आपल्याला हे कन्क्लुजन 2 बुक मध्ये दिलेले आहेत. आता इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट, जर ऑब्जेक्ट हा स्पेरिकल असेल, हा स्पेरिकल असेल तर डिस्टन्स कुठून घेतलं जातं, बरोबर सेंटर टू सेंटर डिस्टन्स. पण जर हा स्पेरिकल नसेल, नॉन सर्क्युलर शेप मध्ये असेल तर काय केलं जाईल, नॉन सर्क्युलर शेप मध्ये असेल, सपोज हा इरेग्युलर शेप असेल तर याचा सेंटर काढला जाईल. ओके, आणि सेकंड ऑब्जेक्टचा पण सेंटर काढला जाईल. आपण सेंटर काढतो, ठीक आहे, सेंट्रॉइड, आणि त्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स मधलं डी हे डिस्टन्स घेतलं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, सर्क्युलर असेल तर डायरेक्टली सेंटर, नॉन सर्क्युलर असेल तरी पण त्याच्यामध्ये काय करणार आहे, पहिला त्याचं सेंटर फाइंड आउट करून घेणार आहे आणि त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे डी पुट करणार आहे. ठीक आहे, डी हे डिस्टन्स कसं असणार आहे, फर्स्ट ऑब्जेक्टचा सेंटर टू सेकंड ऑब्जेक्टचा सेंटर. आय होप की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट पॅरामीटर आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये ह्या जी चं युनिट काय असेल. ओके, जीलाच आपण काय म्हणलंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिट ऑफ जी. ओके, जी चं युनिट काय असेल ते बघणार आपण. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आता ह्याच्यामध्येच काय करूया, ह्या फॉर्म्युला परत एकदा लिहूया इथे. आता फोर्स कशामध्ये असतो रे, न्यूटन मध्ये. फोर्स हा न्यूटन मध्ये असतो. M1 कशामध्ये असतो, केजी. इथे पण हा केजी. आणि डी कशामध्ये, मीटर स्क्वेअर मध्ये. आता जी चं युनिट काय झालं रे, न्यूटन मीटर स्क्वेअर, इकडं मीटर स्क्वेअर, आणि केजी केजी काय होईल, डिवायडेड होईल. काय करतोय आपण, इकडे याला मल्टिप्लाय केलं, डिवायडेड. सगळ्यांच्या लक्षात आलं काय झालं ते जी चं युनिट.
जी इज इक्वल टू काय आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. जीचं युनिट काय झालं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तुम्ही ह्याला असंही लिहू शकता ऑर न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. हे पण युनिट झालं. हे 2 वरती गेल्यानंतर काय होईल -2. ओके. तुम्हाला ह्या युनिट एक खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर. युनिट कसं आलं फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युल्यामध्ये फोर्सचं युनिट हे न्यूटन आहे, मासचं युनिट केजी, m2चं युनिट केजी आणि डिस्टन्सचं एम स्क्वेअर. याच्यावरून इकडे हे एम स्क्वेअर न्यूटनला मल्टिप्लाय झालं आणि केजी स्क्वेअर झालं. तर न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी रेस टू -2. हे नोट करून घ्या. ओके. आणि पुढचा नेक्स्ट पॉइंट आपल्याला हे बघायचं आहे व्हॅल्यू ऑफ जी किती असते. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी. तर कॅपिटल जी ची व्हॅल्यू असते 6.673 इंटू 10⁻11. काय असते 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. हा एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल साठी. ओके. न्यूमरिकल मध्ये जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू केजी रेस टू -2. ओके. परत एकदा आपण बघूया आपण काय बघितलं. आपण बघतोय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय बघतोय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू दिस लॉ, ओके, in the universe every object attract to other object with definite force, and this force is directly proportional to the product of masses of two objects and inversely proportional to the square of distance between them. F is equal to g m1 m2 d square. आणि याच्यावरून g F is equal to g m1 m2 upon d square हे आपण इक्वेशन कन्क्लूड केलं. आणि जी चं युनिट कसं फाइंड आउट केलं तर प्रत्येकाचं युनिट इथं पुट करून जी चं युनिट आलं न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. ओके. आणि जी ची व्हॅल्यू काय असते 6 आहे लक्षात ठेवा. 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी रेस टू -2. ओके. हे नोट करून घ्या.